तैवानमधील आपण रस्ते बघितले, ट्रेक केला, सायकलिंग केले, वॉक केले, रन केले. आता बघूया एक म्युझियम. आजचा व्हिडिओ आहे तैवानमधील एक ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे चँग काय शेक मेमोरियल हॉल. 1949 नंतर तैवानमध्ये एक अभूतपूर्व राजकीय क्रांती घडली. त्याचे प्रमुख नेते होते चँग काय शेक. त्यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधलेली आहे. पण इथे प्रवेश करतो त्यावेळेस आरओसीचे ध्वज आपले स्वागत करतात. आतमध्ये गेल्यावर भव्य असे पटांगण आहे, खूप सुंदर अशा बागा आहेत. नंतर ही वास्तू आपल्याला दिसते. पूर्णपणे संगमरवरात बांधलेली ही वास्तू आहे. आपल्याला सभागृहात जायचं असेल तर खूप उंच उंच संगमरवरी पायऱ्या ओलांडून जाव्या लागतात. सभागृहात गेल्यावर आपल्याला चँग काय शेक यांची भव्य मूर्ती दृष्टीस पडते. नंतर इथेच त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे युनिफॉर्म, त्यांचा पूर्ण जीवनप्रवास सांगणारे असे एक म्युझियम इथे आहे. अतिशय बघण्यासारखे आहे. तिथे एक फोटो आमचं लक्ष वेधून घेत होता, तो म्हणजे आपल्या महात्मा गांधींसोबत त्यांचं व्हिजिट. त्यांनी जेव्हा भारत भेट दिली होती त्यावेळेस ते महात्मा गांधींना भेटले होते. तो फोटो आम्ही इथे बघितला. आतमध्येच अजून एक आर्ट म्युझियम होते जे आपल्याला तैवानची जीवनशैली सांगत होते. अगदी जुने ड्रॉइंग्स आम्हाला बघायला मिळाले, खूप छान होते. खरंच हे म्युझियम पाहून असं वाटलं की त्यांचा राजकीय संघर्ष, त्यांचा इतिहास आपल्यापेक्षा वेगळा जरी असला तरी लोकशाहीकडे जाणारा प्रवास मात्र सेम आहे. तिथेच आलेल्या शाळेतल्या मुलांशी थोड्याशा गप्पा मारून, थोडीशी मस्ती करून नंतर आम्ही परतीला निघालो. खरंच तैवानचं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर अतिशय शांतताप्रिय, कमालीचा शिस्तप्रिय आणि स्वच्छताप्रिय आणि तितकाच तंत्रज्ञानामध्ये अव्वल असे वर्णन ह्या देशाचे करता येईल.